हॅलो फ्रेंड्स, पीजी डिप्लोमा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर या युनिटच्या निमित्ताने, या लेक्चरच्या निमित्ताने आपण सेकंड युनिटला सुरुवात करणार आहोत, जे की सेकंड युनिटचं नाव आहे फंक्शन्स आणि कन्स्ट्रक्टर्स, जे की या युनिटच्या निमित्ताने आपल्याला बघायचे आहेत. पण त्याआधी आपला जो पॉइंट राहिलेला आहे कोणता, हा हा पॉइंट मी सेकंड युनिटमध्ये का घेत आहे? कारण की मित्रांनो, या क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या प्रोग्राम्स मध्ये तुम्हाला फंक्शन्स बघायला भेटणार आहेत. फंक्शन्स आणि फंक्शन्स हे सेकंड युनिट मध्ये मी तुम्हाला सेकंड युनिट मध्ये ते फंक्शन्स, इनलाईन फंक्शन्स, स्टॅटिक फंक्शन्स, हे सर्व फंक्शन्स, फ्रेंड फंक्शन्स हे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, या क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सला या सेकंड युनिट मध्ये ढकललेलं आहे. जरी ती तुमच्या सिलेबसला पहिल्या युनिटमध्ये असेल तरी मी काय करत आहे, याला सेकंड युनिटमध्ये घेत आहे. पण मित्रांनो, तुमचा कव्हर तर सगळंच होणार आहे. सेकंड युनिट पण कव्हर होणार आहे, फर्स्ट युनिट पण कव्हर होणार आहे, हे 1.6 पण तुमचं कव्हर होणार आहे. आता इथून पुढचे लेक्चर्स आधी हे कव्हर करणार आहे मी, क्लासेस, ऑब्जेक्ट्स, त्याच्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन आजच्या लेक्चरमध्ये भेटून जाईल तुम्हाला. सगळं काही सांगणार आहे. ऍक्सेस स्पेसिफायर्स काय राहतात, मेंबर डिफाइनिंग फंक्शन्स, इनसाइड द क्लास, आउटसाइड द क्लास कसं करायचं, त्यांना ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं, मेमरी कशी अलोकेट करायची ऑब्जेक्ट्सला, ते चर्चा करणार आहोत इथून पुढच्या लेक्चर्समध्ये आपण. तर आजचं हे पहिलं लेक्चर असेल दुसऱ्या युनिटचं. तर मित्रांनो, टोटल 16 मार्क्स साठी तुमचा हा युनिट येणार आहे. या युनिटमध्ये तुम्हाला आणखीन काय काय बघायचं आहे, जर हे सगळं झालं तर आणखीन त्याच्या पुढे काय काय बघायचं आहे. तर इनलाईन फंक्शन्स तुमचे काय राहतात ते बघायचं आहे. स्टॅटिक डेटा मेंबर्स बघायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर स्टॅटिक मेंबर फंक्शन्स तुमचे बघायचे आहेत. फ्रेंड फंक्शन्स तुमचा बघायचा आहे. युझिंग टू डिफरंट क्लासेस, तुमचा फ्रेंड फंक्शन्स कसा यूज करू शकतो आपण, कसा वापरू शकतो ते बघायचं आहे. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बघायचं आहे. नॉन मेंबर फंक्शन्स बघायचे आहेत, त्यांचे आर्ग्युमेंट्स बघायचे आहेत. कन्स्ट्रक्टरचे टाइप्स, कन्स्ट्रक्टरचे टाइप्स तुम्हाला बघायचे आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, अशी खूप सारे टाइप्स आहेत, त्याची 3-4 टाइप्स आहेत, ते बघायचे आपल्याला. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आणि कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट हे बघायचं आहे. शेवटी डिस्ट्रक्टर एक बघायचा आहे, जो की कन्स्ट्रक्टरला डिस्ट्रॉय करण्यासाठी काम येतो. जो कन्स्ट्रक्टर तुम्ही तयार करता त्याला डिस्ट्रॉय करायचं काम डिस्ट्रक्टरचं असतं मित्रांनो, या डिस्ट्रक्टरचा. तर मित्रांनो, हे सर्व गोष्टी बघायच्या आहेत. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासेस बघणार आहोत आणि क्लासेसचा प्रोग्राम घेणार आहोत, क्लासेसचे प्रोग्राम्स घेणार आहोत. हे पहा, असा तुम्हाला क्वेश्चन येतो परीक्षेमध्ये. 70 मार्काचा जो पेपर येतो, किंवा तुमच्या युनिट टेस्टमध्ये येणाऱ्या उद्याच्या युनिट टेस्टला, तुम्हाला युनिट टेस्ट 1 ला सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. डिझाईन ए क्लास, म्हणजे एक क्लास बनवायचा आहे, त्या क्लासचं नाव एम्प्लॉई द्यायचं आहे. एम्प्लॉई स्ट्रक्चर कसं डिझाईन करीत होतो, स्ट्रक्चरचं क्वेश्चन कसं होतं, असंच सेम तसंच क्वेश्चन क्लासचं सुद्धा आहे. स्ट्रक्चर आणि क्लास, त्यामुळेच मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगितलं आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्लास समजून सांगत आहे. एम्प्लॉई नावाचं क्लास तयार करायचं आहे. काय? एम्प्लॉई नावाचा, दॅट स्टोर द एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉईची आय डी, एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट, म्हणजे कम्प्युटर डिपार्टमेंटचं आहे का, आय टी डिपार्टमेंटचं आहे का, मेकॅनिकल डिपार्टमेंटचं आहे का, सिव्हिल डिपार्टमेंटचं आहे, आणि त्याची सॅलरी. ह्या 4 गोष्टी, एम्प्लॉईची आय डी, नाव, डिपार्टमेंट आणि त्याची सॅलरी, याच्यावर आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तो क्लास डिक्लेअर करून राईट ए C++ प्रोग्राम. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इनपुट द एम्प्लॉई डिटेल्स, म्हणजे एम्प्लॉईची डिटेल्स इनपुट म्हणून घ्यायची आणि डिस्प्ले करायची त्यांना. कशाचा यूज करून? मेंबर फंक्शन्सचा यूज करून. आता मी तुम्हाला हे क्वेश्चन वाचला, तुम्हाला ह्याच्यातलं काहीच समजलं नसेल मित्रांनो. आता खाली प्रोग्राम करूया. प्रोग्रामकडे आल्यावर थोडीशी गोष्टी क्लिअर करतो मी. पहा काय करायचं, एवढं पहिली तर गोष्ट समजली असेल. एम्प्लॉई नावाचा क्लास बनवायचा आहे, मग क्लास एम्प्लॉई असं लिहायचं. आता हे प्रायव्हेट काय, पब्लिक काय आहे ते तुम्हाला समजणार नाही, फक्त लक्षात घ्या. प्रायव्हेट मध्ये आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, हे लक्षात घ्या. आणि पब्लिक मध्ये आपण फंक्शन्स डिक्लेअर करतो, मेंबर फंक्शन्स. हे पहा, हे जी मेंबर फंक्शन्सची गोष्ट चालू होती ना इथं, डिस्प्ले करायचं मेंबर फंक्शन्सला, तर ती मेंबर फंक्शन्स ही आहेत मित्रांनो. फंक्शन्स तुम्हाला मी म्हणलं ना, फंक्शन्स या युनिटमध्ये तुम्हाला फंक्शन्स आणि कॉन्स्ट्रक्टर वर तुम्हाला जास्ती फोकस द्यायचा आहे. म्हणून तर मी ह्याच्यामध्ये फंक्शन्स आहेत, वाईड गेट डाटा, वाईड डिस्प्ले डाटा, ही युजर डिफाईन फंक्शन्स आहेत. मित्रांनो, हे गेट डाटाच्या जागी पुट डाटा काही बी असं तुम्ही लिहू शकला असता. काही बी फंक्शनचं नाव तुमच्या मनाने दिलं असतं तरी चाललं असतं.
मित्रांनो त्याचा प्रोग्राम तर आपण बघणार आहोत, पण गेट डाटा मध्ये आपण युजर कडून डाटा घेतला आणि डिस्प्ले डाटा मध्ये युजर कडून डाटा डिस्प्ले केला, युजर कडून घेतलेल्या डाटाला डिस्प्ले केलं. तर मित्रांनो आणि इंटमेनच्या बाहेर लिहितो आपण काय, क्लास इंटमेनच्या बाहेर लिहितो आणि एम्प्लॉई नावाच्या क्लासचा E1 नावाचा ऑब्जेक्ट बनविला आणि E1 डॉट गेट डाटा जेव्हा मी कॉल केला तेव्हा मला या फंक्शनला ऍक्सेस भेटणार. मग या फंक्शनचा कंटेंट जी काही या फंक्शन मध्ये बॉडी आहे ती बॉडी मला डिस्प्ले होणार आउटपुट स्क्रीनला. E1 डॉट डिस्प्ले केलं तर मग मला या फंक्शनकडे येणार, या फंक्शनकडे आल्यावर मी हे डाटा डिस्प्ले करणार. जितके तुम्हाला ऑब्जेक्ट बनवायचे एका क्लासचे तितके तुम्ही बनवू शकता. आता मित्रांनो हा तर झाला ओव्हरव्ह्यू, तुमचा ओव्हरव्ह्यू सांगितला. आता मी तुम्हाला प्रोग्राम टाईप करून बी सांगणार आहे शेवटी. बघा तर क्लास काय राहतो, क्लास इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर ऑफ C++, किंवा क्लास हा एक बेसिक कन्सेप्ट आहे C++ चा. क्लास इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स. सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्टचं कलेक्शन हा क्लास असतो मित्रांनो. सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे कोणते हे पहा. सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट हे पहा. आता स्टुडंट, इम्प्लॉईची सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट मध्ये इम्प्लॉई आयडी असणार, तुमची सॅलरी असणार, इम्प्लॉईचं नाव असणार, इम्प्लॉईचं डिपार्टमेंट असणार. हे तुमचे सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. हे क्लास कलेक्शन असतो सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट्सचं. आणि मित्रांनो तर हे पहा सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स समजले तुम्हाला. E1 ह्या एम्प्लॉई क्लासचा E1 हा ऑब्जेक्ट आहे. याचाच आपण आणखीन एक ऑब्जेक्ट तयार केला असता E2, त्याच्यानंतर E3. एका क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करू शकतो, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. क्लास कंटेंट डेटा अँड फंक्शन्स. या क्लासमध्ये डेटा पण असतो आणि फंक्शन पण असतो. हे पहा एम्प्लॉईचा हा डेटा आहे आणि हा फंक्शन्स गेट डाटा आणि व्हाईट डिस्प्ले हे काय आहेत, फंक्शन आहेत. मग एक क्लास हे पहा, क्लास कुठून सुरुवात होतो, या कर्ली ब्रेसेस पासून ते या कर्ली ब्रेसेस पर्यंत क्लास इथे एंड होतो आणि त्यानंतर तुमचा इंट मेनचा प्रोग्राम सुरू होतो. क्लास कुणाच्या आधी डिक्लेअर केला जातो, इंट मेनच्या. हा क्लास एक स्पेशल वेगळा डिव्हिजन आहे, हा एक वेगळा डिव्हिजन आहे, हा एक वेगळाच पार्ट असतो प्रोग्रामचा, ज्याला की आपण डॉट ऑपरेटर थ्रू ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटर थ्रू ह्याचे कंटेंट ऍक्सेस करू शकतो. व्हाईट डाटा आणि गेट डाटा ऍक्सेस करू शकतो. सेम फंक्शनला कसं तुम्ही आउट द क्लास ऍक्सेस करायचं, आउट ऑफ द क्लास ऍक्सेस करायचा होता, तसंच ऍक्सेस करायचं. स्ट्रक्चरला तुम्ही कसं केलं, स्ट्रक्चर म्हणजेच क्लास असं थोडक्यात समजून घ्या. फक्त डिफरन्स आहे, ते डिफरन्स सुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चर्समध्ये. क्लास इज युजर डिफाईन डाटा टाईप. क्लासला युजर डिफाईन डाटा टाईप असं म्हटलेलं आहे मित्रांनो, कारण की क्लासला आपण डिफाईन करतो, कोण, युजर. क्लास इज ए कलेक्शन ऑफ डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स आणि डेटा मेंबर्सचं कलेक्शन आहे. डेटा मेंबर्स म्हणजे कोणते, क्लासचे आयडी, क्लासचं नाव, क्लासचं डिपार्टमेंट, क्लासची सॅलरी. आणि मेंबर फंक्शन्स म्हणजे कोणते, गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा. क्लास इज ए प्री डिफाईन कीवर्ड. क्लास काय आहे, एक कीवर्ड आहे. क्लास एक कीवर्ड आहे आणि ती प्री डिफाईन आहे. क्लास कंटेंट प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड मेंबर्स. आता हे प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड हे काय आहेत, ऍक्सेस स्पेसिफायर्स आहेत तुमचे. 2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमचे ऍक्सेस स्पेसिफायर एनलिस्ट ऍक्सेस स्पेसिफायर्स इन C++. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे 3 वाक्य तुम्हाला लिहिणे गरजेचे आहेत. बाय डिफॉल्ट विजिबिलिटी मोड ऑफ क्लास इज प्रायव्हेट. बाय डिफॉल्ट क्लासचा विजिबिलिटी मोड हा प्रायव्हेट असतो. आता यामधलं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजल्या नसतील तर ते समजून सांगतो चला. आता मित्रांनो क्लास डिक्लेअर करायचा, क्लासचं नाव त्याच्यासमोर लिहायचं. मग मित्रांनो असं 2 कर्ली ब्रेसेस लिहायचे, हे आणि हे कर्ली ब्रेसेस. त्याच्यामध्ये तुम्ही प्रायव्हेट मध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे किंवा तुम्ही फंक्शन्सला सुद्धा डिक्लेअर करू शकता. प्रायव्हेट व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे किंवा तुम्ही फंक्शन्सला डिक्लेअर करू शकता. आणि पब्लिक मध्ये तुम्ही व्हेरिएबल्स पण बनवू शकता ज्यांना की तुम्हाला पब्लिक ठेवायचं आहे तुम्ही त्यांना, आणि त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन सुद्धा डिक्लेअर करू शकतो. आता मित्रांनो प्रायव्हेट आणि पब्लिक या थ्रू तुम्हाला काहीतरी गोष्ट कळत असेल. प्रायव्हेट म्हणजे जो की तुम्ही प्रायव्हेटली ठेवता, जसं की आता तुम्ही सपोज एक पोस्ट दिली तुम्ही आणि ती पोस्ट जर तुम्ही प्रायव्हेट ठेवली असेल ती फक्त तुमच्या फॉलोअर्सलाच दिसणार वगैरे, आणि जे की तुम्हाला ओळखीचे आहेत त्यांनाच दिसणार. पण मित्रांनो
फक्त ती तुमच्या ग्रुप सर्कलमध्ये म्हणजे तुमच्या क्लासमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कल जे काही तुमचं सर्कल असेल ज्यांची तुमची ओळख असेल त्यांनाच दिसणार. पण पब्लिक जर ठेवली तर ती सगळ्यांना दिसणार का नाही? ग्लोबली सगळ्यांना. आता अमेरिकेतून जर तुमचा कोणी पोस्ट बघत असेल तर त्याला सुद्धा दिसणार. मित्रांनो, जर तुम्ही ती प्रायव्हेट केली पोस्ट तर त्याला तुझी पोस्ट दिसणार आहे का? तर नाही मित्रांनो. मग जर तुम्ही व्हेरिएबल प्रायव्हेटली डिक्लेअर केले तर तो बाहेरच्या माणसाला म्हणजे जो बाहेरचा माणूस आहे, या क्लासच्या बाहेरचा माणूस, तो त्याला ऍक्सेस करू शकत नाही. आणि जर तुम्ही पब्लिकली पोस्ट टाकली किंवा व्हेरिएबल डिक्लेअर केले तर तो या क्लासच्या बाहेरचा माणूस म्हणजे इंट मेन मध्ये जे काय असतो ते त्याला ऍक्सेस करू शकतो. मित्रांनो, इथं जर तुम्ही असं केलं, इथं E1 डॉट डायरेक्ट एम्प्लॉय आयडी वर तुम्ही इक्वल टू करून आयडी टाकली तर आयडी त्याच्यावरती जाणार का? नाही, एरर येणार तुम्हाला. कारण की ते प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर आहे. काय प्रायव्हेट मध्ये? इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल हे व्हेरिएबल्स डिक्लेअर आहेत. मग हे या क्लासच्या बाहेर ऍक्सेस होऊ शकत नाहीत. पहा, या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर इथं ऍक्सेस होऊ शकत नाहीत. मग त्यांना ऍक्सेस करण्यासाठी काय मेथड आहे मित्रांनो? डॉट ऑपरेटर घेऊन ह्या फंक्शनला कॉल करायचा आणि या फंक्शन मध्ये तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. हे पहा, इथं ऍक्सेस केलेले एम्प्लॉय आयडी ऍक्सेस केलेलं आहे. मग एम्प्लॉय आयडीला या पब्लिक फंक्शन मध्ये ऍक्सेस करू शकता तुम्ही. पण बाहेर ऍक्सेस करू शकतो का क्लासच्या? नाही. पहा मित्रांनो, तेच दिलेलं आहे इथं. जर स्पेसिफायर ऍक्सेस स्पेसिफायर म्हटलं जातं, कोणते ऍक्सेस स्पेसिफायर आहेत तुमचे? प्रायव्हेट, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. प्रायव्हेट विथ इन सेम क्लास तुमचा ऍक्सेस केला जाऊ शकतो का? म्हणजे प्रायव्हेटचे मेंबर्स, प्रायव्हेटची एम्प्लॉय आयडी. आता एक क्लास आहे, सपोज हा क्लास आहे, याच्यामध्ये जर मी प्रायव्हेटली डिक्लेअर केलं तर मित्रांनो या क्लासमध्येच तो ऍक्सेस केला जाऊ शकतो का? हो, एस. प्रायव्हेट मेंबर्स या क्लासमध्ये, पूर्ण या क्लासमध्ये ऍक्सेस करू जाऊ शकतात. डिराइव्ड क्लासमध्ये म्हणजे ह्याच्यापासून जो क्लास तयार झालाय, ह्याच्यापासून सपोज हा क्लास तयार झाला, तर ह्याच्यामध्ये ऍक्सेस करू शकतो का? याच्यामध्ये त्याचं कंटेंट ऍक्सेस करू शकतो का? तर नो, आपण प्रायव्हेटचे ऍक्सेस करू शकत नाही डिराइव्ड क्लासमध्ये. आणि आउटसाइड द क्लास म्हणजे या आउटसाइड द क्लास म्हणजे ह्याच्यापासूनच ह्याच्या दुसऱ्या क्लासमध्ये ह्याच्यासारखाच एक दुसरा क्लास असेल जे की ह्याच्यापासून डिराइव्ड झाला नसेल त्याच्यामध्ये ऍक्सेस करू शकतो का? तर नाही मित्रांनो, त्याच्यामध्ये बी ऍक्सेस करू शकत नाही. नो. आउटसाइड द क्लास, डिराइव्ड क्लास हे तुम्हाला समजत नसते तर टेन्शन घेऊ नका. इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये क्लिअर होऊन जाईल. कारण की एक लेक्चर पुढच्या लेक्चरला डिपेंड असतो. पण पुढच्या लेक्चर आधीचं लेक्चर समजल्याशिवाय मागचं समोरचे लेक्चर समजत नसतील. प्रोटेक्टेड साठी सुद्धा तसंच. आता इथं कसं आपण पब्लिक केलं आहे, प्रायव्हेट केलं आहे, पब्लिक केला आहे, प्रायव्हेट केला आहे, तसंच तुम्ही प्रोटेक्टेड सुद्धा लिहू शकतो. प्रोटेक्टेड काय? प्रोटेक्टेडचं काय? विथ इन द सेम क्लास. प्रोटेक्टेड सेम क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो का? तर येस, करू शकतो. डिराइव्ड क्लासमध्ये प्रोटेक्टर ऍक्सेस होऊ शकतो का? तर हो, होऊ शकतो. फक्त आउटसाइड डी क्लास ऍक्सेस होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, पब्लिक हा त्याच्या सेम क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतो, त्याच्या डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतो. आणि आउटसाइड डी क्लास म्हणजे ग्लोबली कुठं पण पब्लिक चे डाटा मेंबर्स ऍक्सेस होऊ शकतात. तर मित्रांनो, आपण व्हेरिएबलला ग्लोबल बनवित होतो, तसंच ग्लोबल म्हणजेच पब्लिक थोडक्यात. आता ते पहा, इथंच सांगितलेलं आहे तुम्हाला. क्लासचा सिंटॅक्स कळाला तुम्हाला? हे पहा आता, प्रायव्हेट, पब्लिक बोथ आर विजिबिलिटी मोड्स ऑफ क्लास. आता याला विजिबिलिटी मोड्स पण म्हणतात, ऍक्सेस स्पेसिफायर्स पण म्हणतात. तर कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. विजिबिलिटी मोड कधी तुम्हाला प्रश्नामध्ये असं विचारला जाऊ शकतो की एनलिस्ट एनी 3 विजिबिलिटी मोड्स इन एनी तर नाही म्हणणार, कारण की 3च विजिबिलिटी मोड आहेत त्याच्यात. एनलिस्ट विजिबिलिटी मोड्स ऑफ C++ लँग्वेज असं 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. किंवा ऍक्सेस स्पेसिफायर्स ऑफ C++ लँग्वेज. दोन्ही एकच गोष्टी आहेत. दोज मेंबर्स डिक्लेअर आर ॲज प्रायव्हेट. जर मेंबर्स प्रायव्हेट डिक्लेअर केले तर इट कॅन नॉट बी ऍक्सेस आउटसाइड दी क्लास. पहा, प्रायव्हेट जर डिक्लेअर केले तर तो आउटसाइड दी क्लास ऍक्सेस होऊ शकतात का? तर नो, नाही होऊ शकत. दोज मेंबर्स आर डिक्लेअर पब्लिक, इट कॅन बी ऍक्सेस आउटसाइड दी क्लास. जर पब्लिक डिक्लेअर केले तर ती आउटसाइड दी क्लास ऍक्सेस होऊ शकतात का? तर हो, होऊ शकतात. डाटा इज हिडन इनसाइड दी क्लास ड्यू टू प्रायव्हेट कीवर्ड. मग याच्या थ्रू काय झालं मित्रांनो? प्रायव्हेट कीवर्ड थ्रू काय झालं? आता हा एम्प्लॉईची आयडी, एम्प्लॉईची सॅलरी, एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट हे खूप क्रुशियल डिटेल्स असतात जे की आपल्या कंपनीला सांभाळावं लागते. त्यांच्या एम्प्लॉईजची डिटेल्स जर ती अशीच लीक होऊ लागल्यावर कसं चालेल मित्रांनो? मग मित्रांनो, प्रायव्हेटचे कुठेही इनहेरिट होत नाही. म्हणजे प्रायव्हेटचे हे डाटा मेंबर्स
हे मेंबर्स तुम्हाला कुठेही दुसरीकडे ऍक्सेस करता येत नाही दुसऱ्या क्लासमध्ये. म्हणून मित्रांनो याला सिक्युरिटी प्रोव्हाइड झाली का नाही मित्रांनो, याला सिक्युरिटी प्रोव्हाइड होणार. इंटिजरची एम्प्लॉयची आयडी, एम्प्लॉयचे सॅलरी, एम्प्लॉयचं नाव, त्यासोबत एम्प्लॉयचं डिटेल्स हे कुठेही कुठेही बाहेर डिस्क्लोज होणार नाही, म्हणजे बाहेर भेटणार नाही कुणाला, म्हणजे या क्लासमध्येच ती ऍक्सेसेबल राहणार. याच्या ऐवजी कुठे भेटणार का, या इंटमेन मध्ये ऍक्सेस होणार का त्याचा, किंवा दुसऱ्या क्लासमध्ये डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस होणार का, तर नाही. पण पब्लिकचं कसं आहे माहिती का मित्रांनो, पब्लिकमध्ये जे काही तुम्ही डिक्लेअर करता ते दुसऱ्या क्लासमध्ये किंवा डिराइव्ड क्लासमध्ये किंवा इतर क्लासेसमध्ये ती ऍक्सेस होणार. आता मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल सांगूया, आपण प्रोग्राम्स घेऊया डायरेक्ट. आता मी एक स्टुडंट्सचा प्रोग्राम घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला हा प्रोग्राम समजून सांगतो. या प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड काय राहते, आणि एम्प्लॉईचे फंक्शन्स, ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायचा, सेम सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. तर आता काय करूया, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि ऑनलाईन कंपायलरवरती जाऊन आपण आपले प्रोग्राम्स लिहूया. चला तर मग लेट्स गो आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती. मित्रांनो इथं गुगलवरती येऊन, गुगल क्रोम ब्राउझरवरती येऊन तुम्ही काय करायचंय, ऑनलाईन कंपायलर असं सर्च करायचे. त्यानंतर जीडीबीची ऑनलाईन कंपायलरची लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करायचंय. मग ती लिंक आल्यावर हा कंपायलर तुमच्या समोर ओपन होईल. यावरती C++ लँग्वेज इथं सिलेक्ट करायची. C++ लँग्वेज सिलेक्ट झाल्यावर तुमचा पहिल्यापासून आपण क्लासेस आणि ऑब्जेक्टचा प्रोग्राम लिहूया. आता मी एक एक गोष्ट तुम्हाला टाईप करून सांगणार आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करणार आहे. तर आता मित्रांनो होप की तुम्हाला हे विजिबल असेल. आता मी काय करतो, तुम्हाला एक स्टुडंट नावाचा क्लास बनवतो. आता कसं आपण तिथं एम्प्लॉई नावाचा क्लास बनविल, त्या एम्प्लॉईची डिटेल, आयडी, नेम, डिपार्टमेंट तसं घेतलं. आता ते प्रोग्राम न करता मी तुम्हाला आधी दुसरा प्रोग्राम समजून सांगतो, जे की तुम्हाला सोपा जाईल. स्टुडंट नावाच्या क्लासचा. आता मला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन बघा, मला एक क्लास बनवायचा आहे, त्याचं स्टुडंट नावाचा क्लास प्रोग्राम्स, क्लासेसवरचे प्रोग्राम्स आहे. आधी मी काय करतो, एक स्ट्रक्चर बनवून घेतो. आपलं C++चं स्ट्रक्चर आधी इन्क्लूड करून घेतो, म्हणजे लिहून घेतो. हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम, त्यानंतर युजिंग नेम स्पेस std. हे कामून टाकत आहे, ती तुम्हाला सर्व जणांना माहिती आहे. इंट मेन फंक्शन्स मी ऍड करून घेतो, कारण की हे तर तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे. हे तर कुण्या पण ह्याला तुम्हाला ऍड करावं लागते, कोणत्या पण प्रोग्राम मध्ये हे स्ट्रक्चर तुमचं कॉमन असते. रिटर्न 0 तुमचा ऍड करून घेतो. आता पहा मित्रांनो, आता हे माझं काय झालं, स्ट्रक्चर झालं एक कशाचं, क्लासचं. आता क्लास कुठं डिक्लेअर करतात माहिती तुम्हाला, सेम आपण स्ट्रक्चर, तुम्हाला माहिती स्ट्रक्चर कुठं डिक्लेअर करायचो, C लँग्वेज मध्ये किंवा C++ लँग्वेज मध्ये. कालच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला प्रोग्राम घेतला, जे की ते युनिट 1चं शेवटचं लेक्चर असेल आपलं 16 लेक्चर नंबर 16 L16 बघून घ्या. L16 मध्ये मी तुम्हाला प्रोग्राम सांगितलेले आहेत. जर ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चरचे प्रोग्राम सांगितला होता. स्ट्रक्चर कुठं डिक्लेअर केला जातो, इथं वर नेम प्लेसच्या खाली आणि या इंट मेनच्या बाहेर म्हणजे या दोन्ही कर्ली ब्रेसेसच्या बाहेर. तर मित्रांनो या दोन्ही कर्ली ब्रेसेसच्या बाहेर म्हणल्यावर डिक्लेअर करायचं असेल तर चला आधी तिथं क्लास डिक्लेअर करू. क्लासचं नाव काय डिक्लेअर करणार मी, आधी इथं डिक्लेअर करायचं, या जागेवरती, एवढ्या जागेवरती. मग क्लास डिक्लेअर केला मी, स्मॉल लेटर लिहायच्या, CLASS क्लास नावाचा कीवर्ड टाकायचा. या सपोज की तुम्हाला प्रोग्राम क्वेश्चन मध्ये सांगितलंय स्टुडंट नावाचा क्लास बनवा, तर मग आधी काय करायचं, क्लास नावाचा कीवर्ड टाकायचा, स्टुडंट नाव द्यायचं STUDENT, स्टुडंट नावाचा क्लास बनवायचा आपल्याला. मग स्टुडंट नाव दिलं मित्रांनो, याचे कर्ली ब्रेसेस 2 लिहायचे. आणि याच्या कर्ली ब्रेसेसला मित्रांनो एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्ष द्या, स्ट्रक्चर सारखंच याच्या कर्ली ब्रेसेसला असं क्लोज करावं लागतं मित्रांनो. स्ट्रक्चरला तुम्ही कसं क्लोज करायचं, सेम असं याला सुद्धा क्लोज करावं लागते. इंट मेनला क्लोज करायची गरज आहे का, नाही, पण याला इथं क्लोज करावं लागते. नाही जर केलं तर एरर तुमचा येऊन जाईल. आता मित्रांनो माझा क्लास तयार झाला, स्टुडंट नावाचा क्लास तयार झाला. आता मित्रांनो
मी या क्लासमध्ये पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे 3 विजिबिलिटी मोड्स तुमचे समजून सांगणार. आधी विजिबिलिटी मोड समजून सांगतो. तर विजिबिलिटी मोड्स 3 आहेत तुमचे. एक तर तुमचा प्रायव्हेट, दुसरा तुमचा पब्लिक आणि प्रोटेक्टेड. मित्रांनो, प्रोटेक्टेड तर एवढा काही यूज होणार नाही आपल्याला, पण प्रायव्हेट आणि पब्लिक बघून घ्या, प्रायव्हेट आणि पब्लिक समजून घ्या. प्रोटेक्टेड बी त्यांच्यासारखाच आहे, ज्याच्यात की जे की तुमच्या डाटा मेंबर्स ज्याच्यात पब्लिक प्रोटेक्टेड मध्ये जर डिक्लेअर केले तर ते डाटा मेंबर्स तुमचे दुसऱ्या क्लासपासून सेव्ह राहतात. पण डिराइव्ड क्लासमध्ये ते ऍक्सेस होऊ शकतात बरं का. आता स्टुडंट पासून मी रिझल्ट क्लास डिराइव्ड केला, जे की तुम्हाला इनहेरिटन्स मध्ये बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये मी जर प्रोटेक्टेड डिक्लेअर केले तर मला ते ऍक्सेस होऊ शकतात, नसता होऊ शकत नाही. जर मी प्रायव्हेट डिक्लेअर केलं तर होऊ शकत नाहीत बरं का. तर आता ती तुमच्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट असेल, ते समजून घेऊ नका. आता मी काय करतो, एक सिंपलसा प्रोग्राम लिहितो आधी. काय, मला स्टुडंटचा रोल नंबर मला डिस्प्ले करायचा आहे. मग मी रोल नंबरला काय करणार, डायरेक्ट इंट ROLL रोल नंबर NO करतो रोल नंबर. मी रोल नंबर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. हे आपण असं स्ट्रक्चर मध्ये करीत होतो, पण क्लासमध्ये असं करायला जमतो का, तर नाही मित्रांनो. याला आपल्याला प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर करावं लागतं. प्रायव्हेट मध्ये PRIVATE प्रायव्हेट देऊन असं कोलन करायचं. प्रायव्हेट देऊन असं कोलन केल्यावर मित्रांनो त्यानंतर तुम्ही एंटर दाबून याच्यामध्ये सुद्धा अशा व्हॅल्यूज तुम्ही लिहू शकता. म्हणजे असं थोडंसं गॅप सोडून, किंवा नाही लिहिली तरी जमती, नाही गॅप सोडला तरी चालतंय. आणि मित्रांनो मी काय केलं, आता याला प्रायव्हेट बनविलं. कशाला, रोल नंबर नावाच्या व्हेरिएबलला. आता मी काय करतो, मला पब्लिक पाहिजे, PUBLIC पब्लिक घेतलं. याला बी कोलन द्यायचा. कोलन दिल्याशिवाय तुमचं काय ते सिंटॅक्सच पूर्ण होणार नाही. कोलन दिला. मला युजर कडून हे घ्यायचं आहे, काय म्हणते, रोल नंबर युजर कडून घ्यायचा आहे. मग मी काय करणार, सी आउट ऑपरेटर वापरणार. सी आउट ऑपरेटर इन्सर्शन, आणि त्यानंतर युजरला मेसेज देणार, एंटर रोल नंबर. मग युजर काय करणार, रोल नंबर मला एंटर करणार. मग मित्रांनो ते सी इनचा वापर करून एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापर करून त्याला मी रोल नंबर वरती मी रोल नंबर वरती मी ते टाकून देणार आणि याला क्लोज करणार. आता मित्रांनो हे बरोबर आहे का, ह्याच्या थ्रू मी डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो का याला, तर मित्रांनो करू शकतो. पण मला इथं जेव्हा डिस्प्ले करायचे याला, तर मी याला त्यासाठी मी फंक्शन मध्ये डिस्प्ले करणार. फंक्शन मध्ये मग याचा मी फंक्शन बनवणार. आता याचा फंक्शन कसा बनवू शकतो तुम्ही, तर फंक्शन युजर डिफाईन फंक्शन करायचा. युजर डिफाईन फंक्शन कसं क्रिएट करतात तुम्हाला माहिती. आधी वाईड लिहायचं, VOID वाईड म्हणजे नल, म्हणजे कोणता पण डाटा टाईपचा फंक्शन असू शकतो. गेट डाटा म्हणजे युजर कडून डाटा घेत आहोत, म्हणून तुम्हाला तिथं मी गेट डाटा लिहिला आहे. आता या गेट डाटाच्या ऐवजी तुम्ही काही पण लिहू शकता, ते तुम्हाला समजून सांगतो मी, टेन्शन घेऊ नका. आता ह्या फंक्शन मध्ये आपण दोन्ही टाकून दिलं आणि याला क्लोज केलं. आता मित्रांनो या फंक्शनला मी इथं क्लोज केलं का, नाही, कारण की याला मला पुन्हा ऍक्सेस करायचे. क्लासला मला पुन्हा ऍक्सेस करायचंय का, तर नाही, याला मला पुन्हा ऍक्सेस करायचंय, म्हणून मी इथं क्लोज नाही केलं. आता मला गेट डाटा झाला. आता मला डिस्प्ले करायचे, हे रोल नंबर डिस्प्ले करायचे, म्हणून मी आणखीन एक फंक्शन बनवणार. तर वाईड डिस्प्ले डाटा, DISP डिस्प्ले, वाईड डिस्प्ले नावाचं फंक्शन यूज करतो. डिस्प्ले डाटा म्हणून समजून घ्या. याच्यामध्ये मी काय करतो, सी आउट चा यूज करून त्या रोल नंबरची व्हॅल्यू मी
डिस्प्ले करून टाकतो, रोल नंबरची व्हॅल्यू मी डिस्प्ले करून टाकतो आणि याला क्लोज करून टाकतो. आता मित्रांनो या रोल नंबरची व्हॅल्यू डिस्प्ले होऊन जाईल. जेव्हा मी प्रोग्राम रन करीन तेव्हा. आता मित्रांनो हा एक सिंपलचा प्रोग्राम झाला, बेसिकचा प्रोग्राम. इथं मी डाटा मेंबर आता कशाला काय म्हणतात ते समजून घ्या. आधी मी काय करतो, ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो. ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो. ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायचा माहिती तुम्हाला, इंट मेन मध्ये ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचा. आपला प्रोग्राम कुठून रन होईल, इंट मेन मधून. इथून प्रोग्राम रन होईल का नाही मित्रांनो. जवळ तुम्ही त्या क्लासला कॉल करीत नाहीत तोवर क्लासला कॉल करण्यासाठी क्लास नेम काय आहे, स्टुडंट. त्या स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. ऑब्जेक्ट काय बनविला मी, S1, आणि याला क्लोज करून टाकायचं. मग S1 बनविला. मला आता डाटा मेंबर्स ऍक्सेस करायचे. मला हा गेट डाटा फंक्शन आणि डिस्प्ले फंक्शन मला ऍक्सेस करायचं. तर मी कसं करणार, सेम डॉट ऑपरेटर कसा स्ट्रक्चर मध्ये वापरत होतो, स्ट्रक्चरचं कसं ऑब्जेक्ट डिक्लेअर करीत होतो तसंच करायचं आहे. हे पहा, स्ट्रक्चरचं ऑब्जेक्ट कसं डिक्लेअर करीत होतो तसं केलं. आता S1 डॉट गेट डाटा हा फंक्शन लिहायचा मित्रांनो, S1 डॉट गेट डाटा. मग मित्रांनो तुम्ही S1 डॉट गेट डाटा जेव्हा लिहिला आणि याला क्लोज करायचं, तसंच दुसरा फंक्शन कॉल करायचा, S1 डॉट डिस्प्ले नावाचा, आणि याला सुद्धा क्लोज करायचं. याच्यामध्ये नाही, याच्या बाहेर. आता मित्रांनो पहा, आता जर तुम्ही रन केलं तर आपला प्रोग्राम रन होणार आहे. आता मित्रांनो एक तुम्हाला बेसिक आधी रन करून दाखवतो, प्रोग्राम रन होतो का बघा. हे पहा मित्रांनो, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे क्लास आणि ऑब्जेक्टचा. आता मी रोल नंबर इथे एंटर करतो, 52. पहा 52 आलं का आउटपुटला आलं. आता इथं कशाला काय काय म्हटलं जातं हे समजून घ्या आधी. कुण्या गोष्टीला काय काय म्हटलं जातं हे समजून घ्या. आता मित्रांनो हे सर्व तर तुम्हाला माहिती. याला काय म्हटलं जातं, याला काय म्हटलं जातं ते सांगतो आधी. हे पहा, या एवढ्या गोष्टीला काय म्हटलं जातं, तर याला क्लास म्हटलं जातं, क्लास. आता या क्लासमध्ये काय काय गोष्टी असतात, क्लासमध्ये व्हिजिबिलिटी मोड्स असतात, म्हणजेच तुमचे ऍक्सेस स्पेसिफायर. कोणते कोणते, प्रायव्हेट आणि पब्लिक. या प्रायव्हेट मध्ये तुमचे मेंबर्स असतात, डेटा मेंबर्स म्हणतात तुम्ही त्यांना, मेंबर्स म्हणतात. आणि हे तुमचे मेंबर्स झाले, मेंबर्स. आणि ह्यांना काय म्हणतात तुम्ही, गेट डाटा, वाईड गेट डाटा आणि वाईड डिस्प्ले डाटाला हे तुमचे मेंबर फंक्शन्स झाले, मेंबर फंक्शन्स. वरचे तुमचे मेंबर्स आणि हे खालचे तुमचे मेंबर फंक्शन्स. कशाला काय म्हणायचं ते समजलं. याला क्लास म्हणायचं, याला व्हिजिबिलिटी मोड्स म्हणायचं, याला मेंबर्स म्हणायचं, कोण, इंटिजर, रोल नंबर. याला मेंबर फंक्शन म्हणायचं, गेट डाटा आणि वाईड डाटाला. आता हे समजलं, मी इथं इरेज करून घेतो. आता खाली इंट मेन मध्ये कशाला काय म्हणायचं ते तुम्हाला सांगतो. आधी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कोण्या गोष्टीला काय म्हटलं जातं. नाहीतर बक्कळ साऱ्या मुलांना माहितीच नसतं की ह्याला काय म्हटलं जातं, ह्याला काय म्हटलं जातं. आता क्लासचा ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायला जातो, स्ट्रक्चरचा कसा ऑब्जेक्ट डिक्लेअर करायला जातो, स्ट्रक्चरचं नेम आणि त्याचा ऑब्जेक्ट. मग इथं सुद्धा तसंच क्लासचं नेम आणि क्लासचा ऑब्जेक्ट याची थिअरी आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चर्स मध्ये. व्हिजिबिलिटी मोड्सची आणि ह्या ऑब्जेक्ट डिक्लेरेशनची आणि प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड ह्यांची सुद्धा थिअरी बघणार आहोत. आता फक्त सगळा प्रोग्राम मी कामून सांगत आहे कारण की तुम्हाला एका ह्याच्यात क्लिअर झालं की पुढचे आयडियाज लागून जातील. ऑब्जेक्ट कसं डिक्लेअर करायचं समजलं, ऑब्जेक्ट क्लास नेम आणि तुमचं ऑब्जेक्ट नेम आणि पुन्हा याला क्लोज करायचं. क्लास नेम काय आहे, स्टुडंट. या क्लासचं नाव काय आहे, स्टुडंट. मग तिथं स्टुडंट लिहिलं. क्लासचा ऑब्जेक्ट काय डिक्लेअर केला, S1 केलं. आणि जेव्हा मला या फंक्शनला ऍक्सेस करायचं होतं, या फंक्शनला कोणत्या, वाईड गेट डाटा नावाच्या फंक्शनला, तेव्हा मी काय करणार, S1 डॉट गेट डाटा असं म्हणून ऍक्सेस करणार. आणि S1 डॉट डिस्प्ले डाटा. मला जे फंक्शन ऍक्सेस करायचे ते मी असं S1 डॉटनी ऍक्सेस करू शकतो. आता मित्रांनो मी तुम्हाला रन करून दाखवलं तर प्रोग्राम आपला रन झाला. आता मित्रांनो मला सांगा, आता हे रोल नंबर आहे, मी या रोल नंबरला S1 डॉट रोल नंबर म्हणून ऍक्सेस करू शकतो का. आता कसं मी करत आहे, S1 डॉट गेट डाटा केलं का मला हे गेट डाटा नावाचं फंक्शन ऍक्सेस होत आहे, हे नावाचं फंक्शन ऍक्सेस होत आहे. मग मी S1 डॉट गेट रोल नंबर
रोल नंबर. या रोल नंबरला जेव्हा मी ऍक्सेस करायचा प्रयत्न करेन, या रोल नंबरला ऍक्सेस करायचा प्रयत्न करेन, तेव्हा मला काय होईल, किंवा रोल नंबरवरती मी डायरेक्ट 100 व्हॅल्यू टाकून देतो, तेव्हा मला काय होईल, एरर येऊन जाईल. कसं काय, कसं काय एरर येऊन जाईल? कारण की तुम्ही या रोल नंबरला ऍक्सेसच करू शकत नाहीत ना, ऍक्सेसच करू शकत नाहीत. पहा एरर आला. काय म्हटलेलं आहे एरर मध्ये? नोट डिक्लेअर्ड प्रायव्हेट हिअर. रोल नंबर तुमचा कशामध्ये डिक्लेअर केलाय तुम्ही? प्रायव्हेट बनविला आहे, त्याला प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर केलेला आहे. मग मित्रांनो तुम्ही त्याला प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर केलं तर तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता का? ऍक्सेस करू शकता का त्याला? तर नाही, बिलकुल बी नाही, तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकत नाही. जर मित्रांनो तुम्ही त्याला पब्लिक मध्ये डिक्लेअर केलं असतं, असं एंड रोल नंबर आहे का, त्याला जर तुम्ही पब्लिक मध्ये इथं डिक्लेअर केलं असतं, इथं असं डिक्लेअर केलं असतं, तर पहा तर ऍक्सेस झाला असता का? पहा तरी नाही झाला, कारण की रोल नंबरची व्हॅल्यू तुम्ही इथं कशी देत आहात ते म्हणत आहे. रोल नंबरची व्हॅल्यू इथं देऊ नका. आता ऍक्सेस होत आहे का बघा, ऍक्सेस होत आहे का बघा. पहा एरर आलेला आहे. तुम्ही डायरेक्ट तिथं करू शकत नाहीत, कारण की व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्हाला इथं डिक्लेअर करावं लागतील प्रायव्हेट मध्ये. हा, आणि याला मग ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही कसं करू शकता, तर तुम्ही पब्लिक पब्लिकमध्ये जे मेंबर फंक्शन्स आहेत त्या मेंबर फंक्शन्स थ्रूच त्याला ऍक्सेस करू शकता. आता पहा मित्रांनो, पब्लिकमध्ये जे मेंबर फंक्शन्स आहेत, आता मेंबर फंक्शन्स कोणते कोणते आहेत? वाईड डाटा. मित्रांनो वाईड डाटामध्ये मी काय केलं, याची व्हॅल्यू रोल नंबर आहे, आणि मी या रोल नंबरला पुन्हा रोल नंबर इक्वल टू रोल नंबर प्लस 2, रोल नंबर इक्वल टू रोल नंबर प्लस 2 केलं, रोल नंबर इक्वल टू रोल नंबर प्लस 2 केलं, क्लोज केलं. आता मित्रांनो हे पहा मी आता इथे हे तुम्हाला कळालं, रोल नंबर ऍक्सेस होऊ शकतो का डायरेक्ट? नाही, कारण का याच्यामध्ये प्रायव्हेट मेंबर्स तुमचे ऍक्सेस होऊ शकत नाहीत, या प्रायव्हेट मधले मेंबर्स ऍक्सेस होऊ शकत नाहीत. आता या पब्लिक मध्ये प्रायव्हेट मेंबर ऍक्सेस होऊ शकतात का? मेंबर्स कोणते? हा रोल नंबर मेंबर आहे, हा ह्याच्यामध्ये ऍक्सेस होऊ शकतो का? कशात? या पब्लिक मध्ये याच्यामध्ये ऍक्सेस होऊ शकतो का? तर होऊ शकतो मित्रांनो. तर ते आता रन करून दाखवतो तुम्हाला. तर ही आधी कट करा. आता पहा मित्रांनो, रोल नंबर मी एंटर केला 10, तर मला 10+2 असा रोल नंबरची व्हॅल्यू मला येऊन जाईल ना. 10+2 पहा 12 आलं का रोल नंबरची व्हॅल्यू? कसं आलं? कारण की मी तर रोल नंबरला +2 केलं, तर रोल नंबर +2, रोल नंबर काय एंटर केला मी? 10+2 12 हा रोल नंबर वरती स्टोअर झाला. मग रोल नंबर जेव्हा डिस्प्ले केला, तेव्हा रोल नंबर जेव्हा डिस्प्ले झाला या डिस्प्ले फंक्शन थ्रू, तेव्हा मग काय झालं, आपलं 12 हा रोल नंबर आउटपुट स्क्रीनला आला. आता मित्रांनो ह्याची रनिंग कशी होती ती तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय होतं, तुमचा क्लास तयार केला तुम्ही, डिक्लेअर केले त्याचा रोल नंबर नावाचा व्हेरिएबल प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर केला. त्यानंतर तुम्ही काय केलं, रोल नंबर काय केला, युजर कडून घेतला. कोण्या फंक्शन मध्ये? गेट डाटा नावाच्या फंक्शन मध्ये, आणि ते फंक्शन कशात आहे? पब्लिक मध्ये. मग मित्रांनो जेव्हा आपला प्रोग्राम रन करतो तुम्ही जेव्हा प्रोग्राम रन करतो, तर इथून सुरुवात होती का प्रोग्रामची? तर नाही मित्रांनो, बॉटम अप अप्रोच असतो C++चा. म्हणजे काय? खालून वरती, म्हणजे खालून म्हणजे आधी इंट मेन चेक होणार, आधी इंट मेन फंक्शन चेक होणार, त्यानंतर तुमचा क्लासेस चेक होणार. समजलं? आधी इंट मेन म्हणजे बॉटम अप अप्रोच असते, म्हणजे खालून चेक होणार. खाली काय आहे? इंट मेन फंक्शन वरती चेकिंग होणार. इंट मेन मध्ये तुम्ही क्लासला डिक्लेअर केलेला आहे का नाही चेक करणार, क्लासचा ऑब्जेक्ट बनविला आहे का नाही ते चेक करणार. क्लासचा ऑब्जेक्ट बनविला आहे का तुम्ही? हो, S1 नावाचा या क्लासचा ऑब्जेक्ट बनविला, म्हणजे या क्लासला मेमरी अलोकेट होणार. मेमरी अलोकेट होणार या क्लासला, म्हणजे या रोल नंबर साठी 2 बाईट मेमरी अलोकेट होणार. S1 डॉट गेट डाटा केलं की हा फंक्शन कॉल होणार. हे पहा इथं मेमरी अलोकेट झाली, त्यानंतर प्रोग्राम कंट्रोलर इथं येणार तुमचा. इथं आला की इथं कोणत्या फंक्शन वरती कॉल होत आहे? S1 डॉट गेट डाटा. मग गेट डाटावरती तुमचा कंट्रोलर जाणार, म्हणजे पब्लिक मध्ये गेट डाटावरती जाणार. गेट डाटावरती गेलं की या गेट डाटा मधली बॉडी डिस्प्ले करणार. बॉडी मध्ये काय आहे? सी आउट एंटर रोल नंबर
एंटर रोल नंबर असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येतोय मग आपल्याला. मग आपण तिथं एंटर रोल नंबर करतात, लगेच आपला प्रोग्राम परत माघारी येणार, परत इथं येणार, परत इथं आल्यावर S1 डॉट डिस्प्ले डिस्प्ले फंक्शन कॉल होणार, मग डिस्प्ले फंक्शनला जाणार. मी प्रोग्राम कंट्रोलर कसं जात आहे ती सांगत आहे हा. मग व्हाईट डिस्प्ले फंक्शनला गेल्यावर मग काय करणार, सी आउट सी आउट यूज होऊन आपल्याला रोल नंबरची व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला येणार. मग रोल नंबरची व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला आल्यावर आपला रिटर्न 0 हा कॉल होणार आणि आपला प्रोग्राम सर्व एंड होणार. समजलं? इंट मेन पासूनच तुमचा प्रोग्राम सुरू होतोय. फक्त इथं जे जे कॉल झालं, इथं जे जे कॉल झालं ते तुमचं तेव्हा 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 तुमचा प्रोग्राम कंट्रोलर त्या त्या गोष्टीवर जाते, ज्या ज्या फंक्शनला कॉल झालं त्या गोष्टीवर जाते. आता मित्रांनो, मी जर इथं असं हे गेट डाटा फंक्शन जर मी खाली लिहिला असता याच्या आणि इथं जर कट केला असता तर मला रन केला असतं तर मला काय झालं असतं बघा. आधी मला डाटा आला असता गेट डाटा. हे पहा इथं मी स्लॅश एन देतो जेणेकरून स्लॅश दुसऱ्या लाईनीवरती येते. स्टॉप द प्रोग्राम म्हणत आहे आधी. स्टॉप केला आपण प्रोग्राम स्लॅश एन. स्लॅश एन दिला. आता आता ह्याच्यावरची आता ह्या रोल नंबरवरची गार्बेज व्हॅल्यू मला येणार. गार्बेज व्हॅल्यू हा आधी मला व्हॅल्यू डिस्प्ले होणार. पहा आधी माझी व्हॅल्यू डिस्प्ले झाली. काय गार्बेज व्हॅल्यू येणार मला आधी रोल नंबरची गार्बेज व्हॅल्यू आणि त्यानंतर एंटर रोल नंबर. मग मी एंटर रोल नंबर केला 80. याचा काही उपयोग झाला का मित्रांनो? प्रोग्राम फिनिश झाला. याचा काही उपयोग झाला का? तर नाही मित्रांनो. कारण का तुमचा व्हाईट डिस्प्ले फंक्शन तुम्ही आधी कॉल केला कशाच्या? गेट डाटाच्या. गेट डाटा जर आधी कॉल केला असता तर युजरनी रोल नंबर वरती व्हॅल्यू एंटर केली असती आणि मग ती व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले झाली असती. पण युजरनी काय केलं इथं कॉल करताना व्हाईट डिस्प्ले फंक्शनला आधी कॉल केलं. मग डिस्प्ले फंक्शनला आधी कॉल झाला म्हणल्यावर डिस्प्ले फंक्शन आधी एक्झिक्यूट होणार. मग हे एक्झिक्यूट झालं. या रोल नंबरवरची व्हॅल्यू जी काही तुमची गार्बेज व्हॅल्यू होती, जी की गार्बेज व्हॅल्यू दरबारीच चेंज होती. आता मागं काहीतरी 3737 काहीतरी अशा आउटपुटला आली. आता पहा काहीतरी हे पहा वेगळी आउटपुटला आली. अशी गार्बेज व्हॅल्यू तुमची आउटपुट स्क्रीनला येत राहते मित्रांनो. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं. त्यासाठीच गेट डाटा युजरकडून डाटा घेण्याचा फंक्शन हा आधी आपण डिक्लेअर करतो आणि त्यानंतर डिस्प्ले फंक्शन डिक्लेअर करतो. मित्रांनो एकच फंक्शन तुम्ही कितीदा पण कॉल करू शकता का? ती बघा. आता आता गेट डाटा आणि हे केलं आपण परत 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 एकाखाली 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 लिहिलं. आता मी काय करतो याला स्लॅश एन देतो. नाही राहू द्या. आता रन करून बघतो. एंटर रोल नंबर 50. पहा 50 रोल नंबर आला. एंटर रोल नंबर 60. पहा 60 रोल नंबर आला. म्हणजे पहा मित्रांनो मला आता स्ट्रक्चर मध्ये कसं व्हायचं, मी स्ट्रक्चरचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट केला. S1 साठी मला वेगळाच सी इन सी आउट लिहावा लागायचा. त्यानंतर S2 साठी सी इन सी आउट लिहावा लागायचा. S3 साठी सी इन सी आउट लिहावा लागायचा. मित्रांनो जितके बी ऑब्जेक्ट्स मी इथे डिक्लेअर करीन, सपोज मी खूप सारे करतो. S2 डिक्लेअर केला, कॉमा देऊन S3 डिक्लेअर केला. 3 ऑब्जेक्ट्स. आता तिन्हीसाठी मला सेपरेट सेपरेट लिहावं लागलं असतं. रोल नंबर त्यानंतर डिस्प्ले करावं लागलं असतं, त्यानंतर रोल नंबर लिहावं लागलं असतं, त्यानंतर डिस्प्ले करावं लागलं असतं. म्हणजे मला तिन्हीसाठी वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्यावं लागल्या असत्या. तिन्हीसाठीच मला वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्यावं लागल्या असत्या. मित्रांनो हे बरोबर आहे का? तिन्हीसाठी मला वेगवेगळ्या व्हॅल्यू घेणं प्रत्येक बारी? तर नाही मित्रांनो. मग ते स्ट्रक्चर आणि क्लासेसमध्ये हेच फरक आहे मित्रांनो. स्ट्रक्चरमध्ये जास्ती वर्क असतो आपल्याला आणि क्लासेसमध्ये कमी. क्लासेस खूप इफिशियंट बनवून टाकतात प्रोग्रामिंग लँग्वेजला. आता मी काय केलेलं आहे, 3 ऑब्जेक्ट बनविले. तिन्ही ऑब्जेक्ट्सला मी कॉल केलं. 3 ऑब्जेक्ट बनवले. ती पहिल्या ऑब्जेक्टचा गेट डाटा डिस्प्ले डाटा, दुसऱ्या ऑब्जेक्टचा गेट डाटा डिस्प्ले डाटा, तिसऱ्या ऑब्जेक्टचा गेट डाटा डिस्प्ले डाटा. आता तुम्हाला माहिती कितींदा पण तुम्ही हे करू शकता काय, स्टुडंट चे ऑब्जेक्ट स्टुडंट क्लासचे किती पण ऑब्जेक्ट बनवू शकतात. मग मी तर 10,000 1,00,000 100 ऑब्जेक्ट जरी बनविले तरी आपला प्रोग्राम रन होणार. आता पहिली व्हॅल्यू 50 टाकली, दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी दुसरी व्हॅल्यू 60 टाकली, तिसरी व्हॅल्यू 70 टाकली. तिन्ही व्हॅल्यूजच्या रोल नंबर्स आउटपुटला आलेले आहेत आणि प्रोग्राम फिनिश झालेला आहे मित्रांनो. समजलं तुम्हाला? आता स्टुडंट्सचे आता आता एक आता आता क्वेश्चन घेऊया आपण एका याच्यावरतीच एक क्वेश्चन घेऊया. डिक्लेअर क्लास
स्टुडंट नावाचा क्लास बनवायचा आपल्याला. हुज मेंबर्स आर रोल नंबर नेम ब्रांच आणि मार्क्स. पहा मित्रांनो, आता इथं काय झालेलं आहे, आता इथं आपल्याला मल्टीलाईन कमेंट वापरावी लागेल, कारण की खूप मोठा हे होणार आहे. मल्टीलाईन कमेंट कशी वापरते ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. स्लॅश स्टार वापरायचा आणि खाली सुद्धा स्लॅश स्टार, आधी स्टार आणि पुन्हा स्लॅश, म्हणजे एवढं ह्याच्यामधलं सगळं कमेंट आउट होऊन जाईल आणि बाकी सगळं राहील. आता मार्क्स, आणि मग आता इथून पुढं खरा क्वेश्चन. राईट ए प्रोग्रामला मी शॉर्ट मध्ये लिहितो. डब्ल्यू म्हणजे राईट, ए म्हणजे ए आणि प्रोग्राम. राईट ए प्रोग्राम ऑफ सीपीपी, राईट ए प्रोग्राम ऑफ C++. मला 5 स्टुडंटसाठी मला डाटा घ्यायचा आहे आणि 5 स्टुडंटसाठी मला डिस्प्ले करायचा आहे. नाही 3 स्टुडंटसाठी करा. 5 स्टुडंट्स खूप जास्त होईल ते, आणि तुम्हाला किती पण करू शकता तुम्ही, ती तर मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त काय करा, मला स्टुडंट डाटा डिस्प्ले करायचा आहे. मला म्हणजे स्टुडंटची डिटेल्स, STUDENT स्टुडंट डिटेल्स आधी घ्यायची. टेक इनपुट म्हणजे स्टुडंटची डिटेल्स मला ते इनपुट घ्यायची. टेक ॲज ए इनपुट. स्टुडंटची डिटेल्स कोणाकडून घेणार मी? युजर कडून. आणि अँड डिस्प्ले इट बाय युजिंग मेंबर फंक्शन्स. पहा मित्रांनो, हा खूप मोठा क्वेश्चन झाला आपला. बघा आता समजून घ्या, क्वेश्चन समजून घ्या. असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. आता मित्रांनो, इथं काय सांगितले, आता आपण किती मेंबर डिक्लेअर केले? ते एकच मेंबर डिक्लेअर केला आणि 2 फंक्शन्स डिक्लेअर केली. एक वाईड त्या मेंबर्स ह्या मेंबर मध्ये डाटा घेण्यासाठी गेट डाटा नावाचा फंक्शन डिक्लेअर केला आणि डाटाला डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्ले नावाचा फंक्शन डिक्लेअर केला युजर कडून. आता मित्रांनो, इथं सांगितलेलं आहे आपल्याला किती मेंबर्स डिक्लेअर करायचे स्टुडंट नावाच्या क्लासचे. रोल नंबर, त्याचं नाव, त्याची ब्रँच आणि त्याचा मार्क. आता मित्रांनो, मी तेवढे मेंबर्स आधी डिक्लेअर करून घेतो. रोल नंबर झालं आपला. रोल नंबर इंटिजर मध्ये राहतो, हे पॉवर झालं. आता नेम कशामध्ये राहतो? कॅर मध्ये. नेमची साईज तुम्हाला तिथे द्यावं लागते. नेमची साईज आता तुम्हाला तिथं साईज काय द्या? 20 द्या. म्हणजे 20 साईज पर्यंत तुमचं नाव टाकू शकतो तो कोण? युजर. त्यानंतर ब्रांच कशामध्ये असते? ब्रांच सुद्धा कॅरेक्टर मध्येच असणार, कॅर मध्ये असणार. ब्रांचची सुद्धा तुम्हाला साईज द्यावी लागणार. त्याची साईज तुम्ही द्या 30 द्या, कारण ब्रांचचं नाव जरा मोठं असतंय. आणि मार्क्स फ्लोट मध्ये का म्हणून मार्क्स? कारण की पॉइंट मध्ये असू शकते मार्क्स, म्हणून मार्क्स फ्लोट मध्ये. आता मित्रांनो, काय मेंबर्स डिक्लेअर करायला सांगितले होते क्वेश्चन मध्ये? स्टुडंट नावाच्या क्लासचे मेंबर्स डिक्लेअर करायला सांगितले होते. एक तर रोल नंबर, पहिला केला का रोल नंबर? हो केला. त्यानंतर नाव म्हणजे नेम डिक्लेअर केला का? हो नेम डिक्लेअर केला. ब्रांच आणि मार्क्स तिन्ही डिक्लेअर केले. ब्रांचला मी का म्हणून हे केलं? कॅर, कारण की ब्रांच वर्ड मध्ये आपल्याला टाकायची असते, म्हणून वर्ड मध्ये म्हणजे सेंटेन्स मध्ये टाकायची असते, म्हणून कॅर. आणि फ्लोट मार्क्स साठी. आता मित्रांनो, गेट डाटा आणि वाईड डिस्प्ले ह्यांचा यूज करून, गेट डाटा फंक्शनचा यूज करून, गेट डाटाला तुम्ही असं लिहू शकतो का? टेक डाटा याचं नाव तुम्ही बदलू शकता का? टेक डाटा घेतलं मी,
काही पण लिहू शकता तुम्ही टेक डाटा. आणि डिस्प्लेला तुम्ही शो लिहू शकता का, शो नावाचं फंक्शन. हो, तर फंक्शनचं नाव तुम्ही काही पण लिहू शकता. कारण की ते युजर डिफाईन फंक्शन आहेत. फक्त त्याच्यात पुढे काही लिहिताना आपल्याला वाईड लिहावं लागेल, वाईड. कारण की त्याचा डाटा टाईप आपल्याला माहिती नसतो, त्यामुळे आपण वाईड लिहितो. वाईड लिहिलं. आता इथं काय डिक्लेअर केला, तुम्हाला क्वेश्चन मध्ये तर सांगितलेलं नाही ना काय डिक्लेअर करायचंय. इनपुट घ्या म्हणला आणि डिस्प्ले करा म्हणला. मग क्वेश्चन मध्ये तुम्हाला मेंबर फंक्शनचं नाव काय घ्यायचं ते सांगितलेलं नाही ना. जर सपोज क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला सांगितलं असतं इनपुट घेताना टेक मेंबर नेम TAKE टेक मेंबर नेम ॲज मेंबर नेम हे घ्या म्हणून सांगितलं असतं. जसं की मेंबर नेम आपल्याला जर सांगितलं की मेंबर नेम डिटेल्स ना, इन्फो इन्फो म्हणून मेंबर नेम घ्या म्हणून असं जर सांगितलं तर मग इन्फो नेम वापरायचा. इथं क्वेश्चन मध्ये जर सांगितलं तर INFO इन्फो असं वापरायचं. आणि जर नाही सांगितलं तर तुम्ही तुमच्या मनाने काही पण लिहू शकता. हे 2 कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या. मग मी टेक डाटा वापरतो कारण की क्वेश्चन मध्ये काहीही दिलेलं नाही. परत वाचा क्वेश्चन, काहीही दिलेलं नाही. मग मी टेक डाटा घेतलं आणि शो डाटा घेतलं. म्हणजे डाटाला डिस्प्ले करण्यासाठी आपण शो घेतलं आणि थोडस नावाशी रिलेट असावं. कारण की इथं या फंक्शन मध्ये काय करत आहोत आपण, या व्हेरिएबल्सला डिस्प्ले करायचं काम करणार आहोत. आणि या फंक्शन मध्ये युजर कडून डाटा घेणार आहोत. म्हणून टेक डाटा जरासं रिलेटेड नाव ठेवायचं जेणेकरून तुम्हालाही अंडरस्टँडिंग होऊन जाते. आता मित्रांनो, सी आउटचा वापर करून आपण इथं रोल नंबर घेतला. आता सेम मी सी आउटचा यूज करून काय घेणार, युजरचं नाव. मग मी त्याला काय म्हणणार, एंटर नेम. मग युजर काय करणार, त्याचा नेम एंटर करणार. आणि मग मी ते सी चा वापर करून एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापर करून नेम नावाच्या व्हेरिएबल वरती ते टाकून देणार. सेम फॉर ब्रांच आणि सेम फॉर मार्क्स. म्हणजे ब्रांच साठीही तुमचा असंच, फक्त इथं लिहिताना ब्रांच लिहायचंय आणि एंटर स्टुडंट ब्रांच. युजरला मेसेज देताना असं स्टुडंट ब्रांच म्हणून असं उल्लेख करायचा आहे. आणि इथं काय उल्लेख करायचा आहे, तर एंटर स्टुडंट मार्क्स. मग स्टुडंटचे मार्क्स एंटर करेन. आता मित्रांनो, स्लॅश एन लावा कारण की नेक्स्ट लाईनला मला आउटपुट पाहिजे म्हणून स्लॅश एन. आता हे मार्क्स कशावरती मी स्टोअर करणार, मार्क्स नावाच्या व्हेरिएबल वरती. आता पहा मित्रांनो, ह्या मेसेज जेव्हा मी टेक डाटाला जेव्हा मी कॉल करेन फंक्शनला, जेव्हा मी कॉल करेन फंक्शनला, तेव्हा मग हे सर्व आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल मित्रांनो. आधी काय येऊन जाईल, एंटर रोल नंबर. मग त्यानंतर मी रोल नंबर एंटर करणार. त्यानंतर एंटर नेम. त्यानंतर मी नाव एंटर करणार. मग नाव कशावरती स्टोअर होणार, या नेम नावावरती. त्यानंतर स्टुडंटची ब्रांच एंटर करणार. त्यानंतर ब्रांच कशावरती स्टोअर होणार, या ब्रांच वरती. त्यानंतर स्टुडंटचे मार्क्स एंटर करणार. त्यानंतर मार्क्स या मार्क्स वरती स्टोअर होणार. आणि हे सर्व मी कशामध्ये लिहिलं आहे, या फंक्शन मध्ये. कोण्या, टेक डाटा मध्ये. आणि या पब्लिक मध्ये घेतला आहे. आणि हे बाकीचे मेंबर्स प्रायव्हेट केलेले आहेत जेणेकरून या पब्लिक मधूनच त्यांना ऍक्सेस करता यावं, बाकी दुसऱ्या बाहेर कुठं ऍक्सेस करता येऊ नये. त्यामुळे काय झालं, आपल्या प्रोग्रामला सिक्युरिटी प्रोव्हाइड झाली. स्टुडंटची डिटेल्स, स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटची ब्रांच, ही डिटेल्स कुठेही डिस्प्ले नाही झाली. आता मित्रांनो, कुठेही लीक नाही झाली स्टुडंटची डिटेल्स. आता मी सेम फॉर चारी तुमचे स्टुडंटचे नाव, स्टुडंटचे नेम, स्टुडंटचे हे मी डिस्प्ले करून टाकतो. आता नेम, इथं मला नेम डिस्प्ले करायचंय. खाली मला काय डिस्प्ले करायचे, स्टुडंटची ब्रांच. त्याच्या खाली मला डिस्प्ले काय करायचे, स्टुडंटचे मार्क्स. आता मित्रांनो, इथं आपण बघू आउटपुटला काय येते आणि त्यानंतर आपण ठरवू कसं करायचे.
हे पहा मित्रांनो, 3 स्टुडंट्ससाठी आपल्याला जर डिस्प्ले करायचं असेल, जर क्वेश्चन मध्ये लिहिलं असेल 3 स्टुडंट्स डिस्प्ले फॉर 3 स्टुडंट्स, 3 स्टुडंट्स साठी जर डिस्प्ले करायचा असेल तर मित्रांनो आपला हा प्रोग्राम आहे. स्टुडंट 1 S1 नाव दिलं पहिल्या स्टुडंट साठी, स्टुडंट 2 त्याला ऑब्जेक्टला मी S2 नाव दिलं, स्टुडंट 3 साठी S3 नाव दिलं. जेव्हा मी रन करेन तेव्हा मला एरर येऊन जाईल. कसं पहा, क्लास स्टुडंट हॅज नो मेंबर गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा. आता मित्रांनो इथं तर गेट डाटा आणि डिस्प्ले डाटाला तुम्ही कॉल करत आहात, पण तुम्हाला हे कळत आहे का तुमचं गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा यामध्ये नाहीच ना, या क्लासमध्ये प्रेझेंटच नाही ना. कुठे आहे गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा? कुठे आहे? तुम्ही तर नाव बदलली होती, टेक डाटा आणि शो डाटा. मग मित्रांनो जे तुम्ही नाव बदलले तेच नाव तुम्हाला इथं लिहावं लागते, टेक डाटा आणि खाली डिस्प्लेच्या जागी शो डाटा. सॉरी, शो नुसतं शो जरी लिहिलं तरी चालतंय. इथं बी टेक डाटा, इथं बी शो, इथं बी टेक डाटा आणि इथं बी शो. आता जर मी रन केला तर काय होईल? प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल. आता मित्रांनो एक थोडस जरा डेकोरेट करतो मी ह्याला. आता S1 काय आहे? स्टुडंट 1 आहे. S2 काय आहे? स्टुडंट 2 आहे. S3 काय आहे? स्टुडंट 3 आहे. मग याला जरा डिफरन्शिएट करतो. इथं मी काय करतो, सी काय म्हणत आहे, प्रोग्रामला स्टॉप करा. आधी स्टॉप केला, सी आउट करून मग जरा डिझाईन काढतो. इथं आता मला जरा डिझाईन करायची आहे. स्टुडंट 1 मी तर डिझाईन केली, स्टुडंट 1. सेम मी काय करतो, इथे हे राहिलं ना. आता मी काय करतो, स्टुडंट 1 चं झाल्यावर हे जे की स्टुडंट 2 आहे ह्याच्या इथं हे डिस्प्ले करतो, आणि स्टुडंट 2 चं झाल्यावर जे की स्टुडंट 3 आहे याच्या इथं डिस्प्ले करतो. आता मित्रांनो आता मला सेपरेट व्हॅल्यूज येत राहतील. /n देतो, /n प्रत्येक वारीच देत चला, जेणेकरून नेक्स्ट लाईनला आउटपुट येईल. स्टुडंट 1 साठी झालं. आता इथं स्टुडंट 2 लिहिणार मी, स्टुडंट 2 इथं स्टुडंट 3. आता मित्रांनो पहिल्या स्टुडंटसाठी हे 2 फंक्शन आहेत, S1 डॉट. दुसऱ्या स्टुडंटसाठी हे 2 फंक्शन आहेत, आणि तिसऱ्या स्टुडंटसाठी हे 2 फंक्शन आहेत. आता मी रन करतो जेणेकरून क्लिअर येऊन जाईल. पहा, पहिल्या स्टुडंटसाठी एंटर रोल नंबर. आता सपोज मी पहिला स्टुडंट आहे, माझा रोल नंबर आहे 50, माझं नाव आहे राम, माझी ब्रँच आहे कम्प्युटर, माझे मार्क्स आहेत 50.30. एंटर केलं. आता मित्रांनो हे पहा, 50 राम कम्प्युटर 50.30. हे मला /n जर केला असता तर एका खाली एक आउटपुट आला असतं, पण /n झालाय का माझा? नाही. मग याला मी /n लिहितो, कारण की /n लिहिल्याशिवाय मला आउटपुट एका लाईनला येणार नाही. मग मी काय करतो, इथं /n मला वापरायचं ना, प्रोग्राम आधी स्टॉप करून घेतो. /n वापरा, कारण की बरोबर दिसत नाही ना, बरोबर दिसत नाही. /n वापरा. मग /n कसं वापरतात माहिती तुम्हाला? असं ह्याच्यामध्ये /n असं वापरायचं. /n वापरलं, सेम प्रत्येकासाठी सेम ही स्टेप रिपीट करायची. /n प्रत्येक सोबत वापरायचं. ह्याच्यासोबत बी वापरा, ह्याच्यासोबत बी वापरा, ह्याच्यासोबत बी वापरा. आता बघा, आता तुमचा आउटपुट बरोबर येईल. सेम जे काही टाकलं मी ते परत टाकतो. राम ब्रांच कम्प्युटर मार्क्स 50.30. हे पहा मित्रांनो, आता खाली आलं का? एका खाली एक आलं का? कारण आपण /n लावलं म्हणून. 50 राम कम्प्युटर आणि 50.30, 50.3 झिरोला कन्सिडर नाही केलं त्यांनी, 50.3.
आता मित्रांनो स्टुडंट 1 नी जी डिटेल्स एंटर केली ती स्टुडंटचे हे किती होते, रोल नंबर काय 50, स्टुडंटचं नाव काय आहे राम, स्टुडंट कोणत्या ब्रांचला आहे कम्प्युटर ब्रांचला, स्टुडंटला मार्क किती पडलेत 50 मार्क पडलेत. ती स्टुडंट 1 चा डिटेल झाली. आता स्टुडंट 2 ची डिटेल्स मी घेणार. स्टुडंट 2 ची डिटेल्स, स्टुडंट 2 चा रोल नंबर काय आहे 1010, स्टुडंट 2 चं नाव श्याम, स्टुडंट 3 ची ब्रांच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, काय झालं, काहीतरी घोळ झाला आपला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टाकलं त्यानंतर मार्क्स तर घेतलेच नाहीत आपल्याकडून, काहीतरी घोळ झाला आपला. शो डाटा केलं, स्टुडंटची ब्रांच घेतली, नेटवर्क एरर आला काही, परत रन करून दाखवतो. स्टुडंटचे नाव, आता नाव टाका. मी एकदा काय करतो पटपट पटपट तुम्हाला टाकून दाखवतो आणि एकदाच आउटपुट तुम्हाला दाखवतो. आता मी पटपट पटपट ऍड करतो. जर काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता. कधी कधी कंपायलर बी सत येतो ना आपला. ब्रांच काय टाकली होती IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याचे मार्क्स किती टाकू आपण 60.60. तिसरा स्टुडंट जरा हुशार होता समजून आपण. तिसऱ्या स्टुडंटचे नाव काय होतं चतुर. चतुर नावाचा स्टुडंट आहे तो, 3 इडियट मधला चतुर. त्याची ब्रांच ही AI आहे, AIML. आता त्याला पडले मार्क 99.45. आता मी एंटर केलं. आता पहा मित्रांनो आपला सर्व प्रोग्राम रन झालेला आहे. तिथं काय झालं तर माहिती का, कुठेतरी क्लिक झाला असेल माझ्याकडून, त्याच्याने प्रोग्राम रन झाला नाही माझा. पण आता पहा, आता मी सर्व गोष्टी एंटर केल्या. स्टुडंट 1 चा जेव्हा मी डाटा एंटर करीत होतो तेव्हा मग मला मी जेव्हा ते हे पहा स्टुडंट 1 चा ही कोण्या फंक्शन मध्ये झालं सगळं, टेक डाटा नावाच्या फंक्शन मध्ये झालं. काय टेक डाटा हे कोण्या फंक्शन मध्ये होतं, शो मध्ये. आता मित्रांनो S1 नावाचा टेक डाटा नावाचा फंक्शन आपण कॉल केलता, टेक डाटा नावाचा फंक्शन कॉल केलता आधी, कशाच्या शोच्या आधी. आणि त्यानंतर S1 नावाचा शो नावाचा फंक्शन कॉल केला, S1 नावाचा शो फंक्शन कॉल केला, S1 डॉट शो. आणि त्यानंतर आपण S2 डॉट टेक डाटा असं कॉल केलं, म्हणून स्टुडंट 2 चा टेक डाटा झाला. त्यानंतर S2 डॉट शो केलं म्हणजे स्टुडंट 2 चा डाटा शो बी झाला. स्टुडंट 2 चा डाटा कुठं शो झाला हे पहा, स्टुडंट 2 चा डाटा घेतला त्यांनी आणि स्टुडंट 2 चा डाटा शो झाला. त्यानंतर स्टुडंट 3 चा डाटा घेतला, टेक डाटा झाला आणि पुन्हा शो डाटा झाला म्हणजे शो केला. आता मित्रांनो मी जर ह्याच्यामध्ये चेंजेस केले, की मित्रांनो मी जर शो डाटाची फंक्शन्स सगळे लास्टला ठेवले, म्हणजे कसे सगळ्यात खाली इथं शो हे डाटा इथं काढलं, इथला मग मी डिलीट केला, इथलं कॉपी केलं, इथं येऊन पेस्ट केलं. इथलं शो डाटा कॉपी केलं आणि इथं येऊन पेस्ट केलं आणि इथलं कट केलं. आता मित्रांनो इथं काय झालं सांगा. आता मी काय केलं आहे, आधी काय केलेलं आहे टेक डाटा तिन्हीचा टेक डाटा घेतलेला आहे. म्हणजे आधी मला सगळ्या स्टुडंटचा डाटा एंटर करायचा, पुन्हा मला काय होईल डाटा डिस्प्ले होऊन जाईल आउटपुटला. मग मी इथं आणखीन एक सी आउट म्हणून अशी एक लाईन घेतो, डाटा डिस्प्ले करायला हे करतो, म्हणजे एक सेपरेटिझम करतो. सेपरेटिझम म्हणजे डाटा, DATA डाटा
डाटा म्हणून असं सेपरेट केला आणि डाटा म्हणून सेपरेट केलं की लगेच आपल्याला इकडे डाटा येते. आता पहा मित्रांनो, मी जेव्हा रन करीन तेव्हा मला आधी आता पहा मी परत टाकतो 8080 रोल नंबर टाकला. सपोज मी नाव टाकलं वेदांत, नाव टाकलं, स्टुडंटची ब्रांच IT टाकली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एंटर केलं. मार्क्स त्याला टाकले 88 पॉईंट समथिंग 56. आता मी जेव्हा एंटर दाबत होतो तेव्हा मला काय येत होतं इथं लगेच पहिल्या स्टुडंटचा डाटा, पण आता येणार का नाही, का म्हणून, कारण की शो फंक्शन आपण खाली लिहिलेला आहे. आता टेक डाटा नावाचा फंक्शन कॉल झाला, कुणाचा, स्टुडंट 2 चा टेक डाटा नावाचा फंक्शन कॉल झाला. मग स्टुडंट 2 चं टेक डाटा होणार. आता स्टुडंट 2 चा डाटा विचारत आहे, स्टुडंट 2 चा रोल नंबर काय आहे 2020, स्टुडंट 2 चा डाटा टाकत आहे मी. त्यानंतर त्याचं नाव दीपक टाकलं, त्यानंतर त्याची ब्रांच डेटा सायन्स टाकली. हे पहा मित्रांनो, परत माझ्याकडून काहीतरी की दबली, परत मला त्यासाठी रन करावं लागेल. की माझ्याकडून दबली चुकीने. खूप अवघड टास्क आहे प्रोग्रामिंग शिकविणं तर. अरे अरे अरे, मार्क कसे टाकत आहे. आता पहा, खूप विचार करून टाकावं लागेल, कारण की दुसरी की जर दबली की सगळं आउटपुटच जात आहे आपलं. नेम काय टाकलं होतं, दीपक, डीएस टाकू आपण, डेटा सायन्स, मार्क्स 62.50 आणि रोल नंबर तुमचा कोणाचा, तिसऱ्या नावात, तिसऱ्या स्टुडंटचं नाव मी टाकलं प्रणव टाकलं. त्याची ब्रांच AIML. आता त्याचे मार्क्स 99 पॉईंट समथिंग 56. आता जर मी एंटर केलं तर मला तिन्ही स्टुडंटची डिटेल्स एकदाच दिसेल, कारण की मी शो फंक्शन एका खाली एक लावलेला आहे. हे पहा, तिन्ही स्टुडंटची डिटेल. आता इथं ही 8080 वर काहून आलं, कारण की इथं मी /n लावलं नव्हतं म्हणून 8080 सगळ्यात वर आलं, पण आलं बरोबर. आधी पहिल्या स्टुडंटचा रोल नंबर काय एंटर केलता, 8080, त्यानंतर त्याचं नाव, त्यानंतर त्याची ब्रँच, त्यानंतर त्याचे मार्क्स. दुसऱ्या स्टुडंटचं रोल नंबर, त्याचं नाव, त्याची ब्रँच, त्याचं हे, त्याच्यानंतर त्याचा तिसऱ्या स्टुडंटचा रोल नंबर, त्याचं नाव, त्याची ब्रँच, त्याचं मार्क्स. कशामुळे हे खाली आलं एकदाच, कारण की show इथं कॉल केला, SHOW शो फंक्शन, त्याच्या खाली लगेच शो फंक्शन दुसरा केला S2 चा, त्याच्या खाली S3 चा शो फंक्शन. आज तिन्ही फंक्शन लगातार मी कॉल केले म्हणून S1 S2 S3. आणि टेक डाटा मी लगातारच केलता, घेतला म्हणून स्टुडंट 1 स्टुडंट 2 स्टुडंट 3 तिन्ही स्टुडंटसाठी एकदाच लगातार घेतलेला आहे. आता मित्रांनो, इथं तर 3 स्टुडंटसाठी झालं. हे पहा, इथं तुम्ही असं करायला पाहिजे होतं /n, जेणेकरून आउटपुट बरोबर आला असतं. ते 8080 रोल नंबर होता का, ते आणखीन खाली आला असता. तर आता येईन तुमचं बरोबर. तुम्हाला समजलं कसा लिहिला प्रोग्राम. इथं तुमचं 3 स्टुडंटसाठी होता. कधी कधी तुम्हाला स्टुडंटसाठी विचारतच नाही, कधी कधी तुम्हाला 5 स्टुडंटसाठी विचारते, 5 स्टुडंट. मग त्यासाठी 5 ऑब्जेक्ट्स बनवायचे. आता इथं 3 बनविले. त्यानंतर S4, S5 असे तुम्ही 5 ऑब्जेक्ट बनवू शकतात. आणि त्या मग S4 आणि S5 चे सुद्धा असंच तुम्ही कॉल करू शकता. इथं S4 डायरेक्ट टेक डाटा म्हणून S4 सुद्धा केलं असतं तुम्ही तर थांबा, तुम्हाला सांगतो आता कसं. पहा, इथं तुम्ही 4 टाकून द्यायचं, इथं तुम्ही S4 करायचं, आणि इथं तुम्ही 5 करायचं, आणि इथं 5 टाकून द्यायचं, कारण की 5 स्टुडंटसाठी आता डिस्प्ले करायचं ना आपल्याला, 5 स्टुडंटसाठी. मग मित्रांनो, तेवढे शो कॉपी करायचे
आणि तेवढेच जेवढ्या नंबरचे तुम्ही टेक डाटा घेतला आहे तेवढ्याच नंबरचे तुम्हाला शो डाटा सुद्धा घ्यावा लागणार आहे. आणि ते ऑब्जेक्ट नेम बरोबर टाका. ऑब्जेक्ट नेम जर चुकली तर तुमचे ते अवघड. आता किती एलिमेंट साठी घेणार आपला डाटा? 5 स्टुडंटसाठी घेणार आणि 5 स्टुडंटसाठी डिस्प्ले करणार. आता मित्रांनो हे क्लास आहे म्हणून आपल्याला सोपं जात आहे. जर स्ट्रक्चर असतं आणि 5 स्टुडंटसाठी जर आपल्याला डाटा डिस्प्ले करायचा असला तर प्रत्येकासाठी प्रत्येक या ऑब्जेक्टसाठी वेगळंच लिहावं लागलं असतं. हे एंटर एलिमेंट्स आणि डिस्प्ले एलिमेंट्स, या ऑब्जेक्टसाठी परत एंटर एलिमेंट्स आणि डिस्प्ले एलिमेंट्स, या ऑब्जेक्टसाठी परत एंटर एलिमेंट्स, तसं 5 ऑब्जेक्टसाठी वेगवेगळ्या सगळ्याला लिहायची गरज पडली असती मित्रांनो. पण स्ट्रक्चर आणि क्लास बी हेच फरक आहे. इथं परत परत लिहायची गरज नाही आपल्याला. एकदा डिक्लेअर केलं ना सगळं मग होऊन जाते. परत परत लिहायची गरज नाही. समजलं? या गोष्टी समजल्या तुम्हाला? होप की तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. आता मित्रांनो मी जर हे प्रायव्हेट काढून टाकलं तर काही फरक पडेल का आपल्या प्रोग्रामला? तर नाही पडणार. प्रोग्राम रन होणार. हे पहा प्रोग्राम रन होत आहे, व्हॅल्यू सुद्धा घेत आहे. मित्रांनो काही फरक पडणार नाही. का म्हणून? कारण की आपण क्लासच्या थिअरीमध्ये बघितलं होतं. बाय डिफॉल्ट मेंबर्स कसे असतात क्लासचे? हे प्रायव्हेट असतात बाय डिफॉल्ट. म्हणजे जर काही टाकलं नाही इथं, जर तुम्ही प्रायव्हेट पब्लिक इथं जवळ तुम्ही PUBLIC पब्लिक म्हणून असं डिक्लेअर करीत नाहीत तवर, आता पहा जर तुम्ही पब्लिक म्हणून डिक्लेअर करीत नाहीत तवर ते तुमचे प्रायव्हेट बनून राहतात. हा जर तुम्ही पब्लिक म्हणून डिक्लेअर करीत नाही. आता तुम्ही म्हणता सर यांना तुम्ही पब्लिक केलं, यांना पण पब्लिक केलं, काही प्रॉब्लेम येणार का? तर नाही, तुमचा प्रोग्राम तर रन होणारच. पहा रन झाला का नाही तुमचा प्रोग्राम, सेम आउटपुट येणार, ऍज इट इज आउटपुट येणार. जर तुम्ही एंटर व्हॅल्यूज केले, पहा रन होत आहे तुमचा प्रोग्राम. आता मला परत परत दाखवायची गरज नाही तुम्हाला, मी फक्त सांगत आहे. जर तुम्ही आवर्जून त्याला प्रायव्हेट बनत असताना तर चांगलीच गोष्ट आहे की. आणि प्रायव्हेट आवर्जून तुम्ही लिहा, कारण की चांगलं दिसतोय ते प्रायव्हेट लिहिलेलं, कारण की तुम्हाला नॉलेज आहे असं त्या एक्झामिनरला, पेपर चेक करणाऱ्याला समजून जातं. आता सपोज होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. त्यातले पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड बी सेमच आहे. प्रोटेक्टेड जरी लिहिलं तुम्ही याला PROTECTED प्रोटेक्टेड जरी लिहिलं तरी काही अडचण येईल का आपल्याला? तर नाही, काही अडचण येणार नाही. प्रोटेक्टेड जरी लिहिलं तर प्रोग्राम रन होत आहे. पहा मग मित्रांनो प्रोटेक्टेड आणि पब्लिक मधला काय डिफरन्स आहे मित्रांनो? प्रोटेक्टेड हे त्याच्या क्लासपासून, आता ह्या स्टुडंट नावाच्या क्लासपासून एक रिझल्ट नावाचा क्लास डिराईव्ह झाला. हे आपल्याला इनहेरिटन्स मध्ये बघायचं आहे. स्टुडंट नावाच्या क्लासपासून रिझल्ट नावाचा डिराईव्ह झाला. तर जर प्रोटेक्टेड मेंबर डिक्लेअर केली, हे मेंबर्स या रिझल्ट मध्ये ऍक्सेस होऊ शकतात मग. आणि जर प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर केली तर हे मेंबर्स फक्त ह्याच्यामध्ये, या स्टुडंट नावाच्याच क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतात. ह्याच्यात होऊ शकतात का? तर नाही. आणि जर पब्लिक म्हणून डिक्लेअर केली तर ह्याच्यामध्ये बी होऊ शकतात, याच्यामध्ये बी होऊ शकतात, किंवा तिसरा क्लास अननोन क्लास असेल त्याच्यामध्ये बी होऊ शकतात, कारण की ते प्रायव्हेट पब्लिक आहेत. पब्लिक मध्ये जे डिक्लेअर केली तर. होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला सिक्युरिटी टाकायची असेल, जर प्रोग्राम मध्ये सिक्युरिटी करायची असेल तर तुम्ही प्रायव्हेट करा ह्याला. आणि एक्झाम मध्ये तुम्ही कसंही लिहिलं तरी चालते, फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट्स काय राहतात ते समजलं. आता याला कॉल झाला आधी तर याला कॉल होणार. तुम्ही एदड बेदड काही बी कॉल करता. आता सपोज तुम्ही हे कॉल केलं, त्यानंतर दोन स्टुडंटसाठी डाटा घेतला, त्या लगेच तुम्ही हे उचलून ह्याच्या खाली लगेच तुम्ही जर असं टाकलं तर तरी काय उपयोग आहे का त्याचा मित्रांनो? काहीतरी सिक्वेन्स आहे का? म्हणून प्रोग्रामरची गरज ह्याच्यासाठीच असते, काही एक सिक्वेन्स फॉलो करण्यासाठी. एक सिक्वेन्स तुम्ही फॉलो करायचा. आता शो डाटा मध्ये आधी तुम्ही काय एंटर केले? स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3, स्टुडंट 4, स्टुडंट 5 अशी सिरियल वाईज एंटर केली. पण डिस्प्ले करताना स्टुडंट 5 चा डाटा जर तुम्ही आधी डिस्प्ले केला, स्टुडंट 5 चा डाटा तुम्ही सगळ्यात आधी डिस्प्ले केला, स्टुडंट 5 चा डाटा डिस्प्ले केला, तर त्याच्यात काही लॉजिक असेल का मित्रांनो? तुम्ही करू शकता. हे जर तुम्ही वर लिहिलं तर आधी ह्यांच्या सगळ्यांना आधी ह्याचा डाटा डिस्प्ले होईल. समजलं? जो तुम्ही आधी कॉल करता त्याला आधी कॉल होईल. कॉल झाला की ते इथे येऊन ते डिस्प्ले ते करून जाईल. समजलं? पहा मित्रांनो प्रत्येक ऑब्जेक्टसाठी मला वेगळे हे बनवावं लागले का? मेंबर्स वेगळे डिक्लेअर करावं लागले का? तर नाही. आता होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो, जो की तुम्ही आता ह्याच्या आधी बघितला एम्प्लॉई नावाचा. त्याच्यामध्ये काय होतं? एम्प्लॉई आयडी
एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉईची ब्रांच आणि एम्प्लॉईची सॅलरी हे तुम्हाला घ्यायचं होतं. एम्प्लॉई आय डी कशात घेणार? एंड मध्ये. एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई ब्रांच कॅर मध्ये. एम्प्लॉईची सॅलरी फ्लोट मध्ये. त्यानंतर एम्प्लॉई डिटेल्स लिहा. इथं काहीही लिहू शकता तुम्ही. फंक्शनचं नाव तुम्ही काहीही लिहू शकता. इव्हन दो काही अंडू बांडू काही बी नाव लिहिलं तरी ते सुद्धा तुमचं चाललं असतं. काही लिहिलं असतं तरी ते सुद्धा तुमचं चाललं असतं. आता मित्रांनो, पण जे तुम्ही इथं नाव लिहिता त्याच नावाने तुम्हाला इथं कॉल करायचं आहे बरं का. इथं S1 डॉट तेच नाव तुम्हाला कॉल करायचंय. जर तुम्ही दुसरं नाव कॉल करत असाल तर तुम्हाला एरर येऊन जाईल. समजलं? क्लासची जादू समजली. जर क्लास डिक्लेअर केला, एका क्लासचे किती पण ऑब्जेक्ट्स असतात, या क्लासचे ऑब्जेक्ट किती पण असतात हे पहा ऑब्जेक्ट्स. आणि तुम्हाला क्लासच्या प्रॉपर्टीज जर सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं क्लास कंटेन डेटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि डेटा एन्कॅप्सुलेशन. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे टू हाईड अनवॉन्टेड डिटेल्स. आता तुम्हाला ह्याच्यावरती कळत आहे का? रोल नंबर हा रोल जेव्हा ही कॉल होत आहे तेव्हा या रोल नंबरवरती व्हॅल्यू कशी जात आहे, या रोल नंबरवरती व्हॅल्यू कशी स्टोअर होत आहे. सपोज युजरने एंटर केली 2020, मग ही 2020 या रोल नंबरवरती कसं जात आहे ते तुम्हाला समजत आहे का? नाही. मग तिथं तुमचा डेटा ऍब्स्ट्रॅक्शन परफॉर्म होतो. आणि डेटा एन्कॅप्सुलेशन म्हणजे काय? रॅपिंग अप ऑफ डेटा अँड फंक्शन इन टू सिंगल युनिट. मित्रांनो, हा क्लास एक युनिट आहे. समजा हा क्लास युनिट आहे. याच्यामध्ये डेटा आहे. रोल नंबर, नेम, ब्रांच आणि मार्क्स हा डेटा आहे. हा प्रोटेक्टेड डेटा आहे किंवा प्रायव्हेट डेटा आहे. आणि फंक्शन्स आहेत तुमचे पब्लिक कोणते फंक्शन्स आहेत? टेक डाटा आणि शो. हे रॅपिंग अप ऑफ डेटा अँड फंक्शन्स इन सिंगल युनिट. म्हणजे सिंगल युनिट मध्ये म्हणजे एका क्लासमध्ये बांधून ठेवणे, ह्यांना एका मुठ्ठीमध्ये बांधून ठेवणे. कुणाला? मेंबर फंक्शन्सला आणि या मेंबर्सला. म्हणजे डेटाला, हे डेटा झाले, मेंबर्स तुमचे डेटा झाले, मेंबर फंक्शन्स तुमचे डेटा अँड फंक्शन्स एका युनिटमध्ये म्हणजे एका क्लासमध्ये बांधून ठेवणे, त्यालाच क्लास असं म्हटलं जातं. मित्रांनो, हे तुम्हाला समजलं? आता होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रोग्राम बघू. आणखी ह्याच्यावरचे इतकंच थांबणार नाहीत आपण मित्रांनो. तो एम्प्लॉईचा प्रोग्राम ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी घेऊन टाकेन. आणि काय करतो, ह्याची थिअरी प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड या ऍक्सेस स्पेसिफायर्सची किंवा विजिबिलिटी मोडची, ह्याला दोन्हीपैकी काही बी म्हणू शकता तुम्ही, फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्यांची थिअरी आणि या ऑब्जेक्ट डिक्लेरेशनची थिअरी त्याच्यासोबत बी आणखीन मी प्रोग्राम घेणार आहे. ह्या दोघींची थिअरी बी समजून सांगतो आणि ती तुमच्या पीडीएफ मध्ये ऍड करतो. हा प्रोग्राम सुद्धा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर समजून सांगितलं मी. आणि एम्प्लॉईचा प्रोग्राम मी दिलेला आहे, तर हा प्रोग्राम मी त्याच्या पुढच्या लेक्चर्स मध्ये मला आणखीन समजून सांगायचा प्रयत्न करतो. होप की तुम्हाला समजला असेल आजचा प्रोग्राम. आणि जर आजचं क्लासचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि याला मी युनिट 2 मध्ये कामून आणलं समजलं तुम्हाला? कारण की हे फंक्शन्स मला तुम्हाला समजवायचे होते. वाईड, युजर डिफाईन फंक्शन, शो, गेट डाटा, पुट डाटा, हे युजर डिफाईन फंक्शन आहे. तुम्ही याचं नाव काहीही देऊ शकता, फक्त तुम्हाला कॉल करताना ती कॉल करायचं आहे. जास्त त्या फंक्शनचं नाव. होप की तुम्हाला समजलं असेल. असे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे जर 70 मार्काच्या पेपरमध्ये आले ते बी समजलं असेल. जर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, PG डिप्लोमा अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. बाय बाय.